आता प्रोपोगेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ प्रसार करणे किंवा पसरवणे. प्रोपोगेट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. प्रोपोगेट म्हणजे एखादी गोष्ट, विचार, माहिती किंवा कल्पना मोठ्या प्रमाणात पसरवणे. जेव्हा संदेश, मत, ज्ञान किंवा वनस्पतींचा प्रसार केला जातो तेव्हा प्रोपोगेट वापरतात. इंग्लिश मीनिंग: टू स्प्रेड समथिंग वाइडली, एस्पेशली आयडियाज और इन्फॉर्मेशन. आता सिनॉनिम्स पाहूया. स्प्रेड, डिसेमिनेट, प्रमोट हे शब्द प्रसार करणे किंवा पसरवणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सप्रेस, हाईड, रिस्ट्रिक्ट हे शब्द दडपणे किंवा थांबवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिलं वाक्य: दे प्रोपोगेट अवेअरनेस अबाउट एज्युकेशन. ते शिक्षणाबद्दल जागरूकतेचा प्रसार करतात. इथे प्रोपोगेट म्हणजे माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रसार करणे मीन्स ए. प्रोपोगेट, बी. प्रोपोगेशन, सी. प्रोपोगेटिव्ह, डी. प्रोपोगेटिंग. आता प्रोपोगेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ प्रसार, पसरविण्याची प्रक्रिया. प्रोपोगेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. प्रोपोगेशन म्हणजे एखादी गोष्ट, विचार, माहिती किंवा ज्ञान मोठ्या प्रमाणात पसरविण्याची प्रक्रिया. तसेच वनस्पतींची वाढ करून नवीन रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेलाही प्रोपोगेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ स्प्रेडिंग समथिंग वाइडली. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द प्रोपोगेशन ऑफ इन्फॉर्मेशन इज फास्ट इन द डिजिटल एज. डिजिटल युगात माहितीचा प्रसार खूप जलद होतो. इथे प्रोपोगेशन म्हणजे माहिती पसरविण्याची प्रक्रिया. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रोपोगेशन मीन्स ए. सप्रेशन, बी. स्प्रेड, सी. स्टॉप, डी. हाईड. आता प्रोपगेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ प्रसार करणारा किंवा पसरवणारा. प्रोपगेटिव्ह हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. प्रोपगेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट, विचार, माहिती किंवा जीव जसे की वनस्पती यांचा प्रसार करणारा किंवा वाढीस मदत करणारा. जे घटक एखादी गोष्ट पुढे वाढवतात किंवा पसरवतात त्यांना प्रोपगेटिव्ह म्हणतात. इंग्लिश मीनिंग: टेंडिंग टू स्प्रेड ऑर प्रोपगेट समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द प्लांट हॅज प्रोपगेटिव्ह रूट्स. त्या वनस्पतीची मुळे प्रसार करणारी आहेत. इथे प्रोपगेटिव्ह म्हणजे नवीन वनस्पती वाढवण्यास मदत करणारी मुळे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रोपगेटिव्ह मीन्स ए. रिस्ट्रिक्टिव्ह, बी. स्प्रेडिंग, सी. स्टॉपिंग, डी. हायडिंग. आता वॅसिलेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ धरसोड करणे किंवा निर्णयात अस्थिर राहणे. वॅसिलेट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. वॅसिलेट म्हणजे दोन गोष्टींमध्ये किंवा निर्णयांमध्ये ठाम न राहता सतत बदलत राहणे. जेव्हा एखादी व्यक्ती निर्णय घेण्यात अनिश्चित असते आणि वारंवार मत बदलते तेव्हा वॅसिलेट वापरतात. इंग्लिश मीनिंग: टू कीप चेंजिंग बिटवीन डिफरंट ओपिनियन्स ऑर डिसिजन्स. आता सिनोनिम्स पाहूया. वेवर, हेजिटेट, ऑसिलेट हे शब्द निर्णयात अस्थिर राहणे किंवा वारंवार बदलणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिसाईड, रिझॉल्व्ह, कमिट हे शब्द ठाम निर्णय घेणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही वॅसिलेट्स बिटवीन टू करिअर ऑप्शन्स. तो दोन करिअर पर्यायांमध्ये धरसोड करतो. इथे वॅसिलेट म्हणजे तो ठाम निर्णय घेत नाही आणि वारंवार मत बदलतो. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. सिनोनिम ऑफ वॅसिलेट: ए. रिझॉल्व्ह, बी. हेजिटेट, सी. डिसाईड, डी. कमिट. आता वॅसिलेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ चंचलता किंवा निर्णय न घेणे, धरसोड वृत्ती. वॅसिलेशन हा शब्द वॅसिलेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या.
व्हॅसिलेशन म्हणजे निर्णय घेताना ठाम न राहणे, सतत मत बदलणे किंवा दोन पर्यायांमध्ये अडकून राहणे. जेव्हा एखादी व्यक्ती स्पष्ट निर्णय घेऊ शकत नाही आणि वारंवार बदल करते तेव्हा त्याला व्हॅसिलेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द इनॅबिलिटी टू डिसाइड ऑर अ स्टेट ऑफ वेवरिंग बिटवीन चॉईसेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: व्हॅसिलेशन लीड्स टू कन्फ्युजन. निर्णय न घेण्यामुळे गोंधळ निर्माण होतो. इथे व्हॅसिलेशन म्हणजे अनिश्चिततेची अवस्था. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. धरसोड वृत्ती किंवा निर्णय न घेणे मीन्स ए. व्हॅसिलेट, बी. व्हॅसिलेशन, सी. व्हॅसिलेटिंग, डी. व्हॅसिलेटिव्ह. आता व्हॅसिलेटिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: निर्णयात अनिश्चित असलेला. व्हॅसिलेटिंग हा शब्द व्हॅसिलेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. व्हॅसिलेटिंग म्हणजे निर्णय घेताना ठाम नसलेला किंवा वारंवार मत बदलणारा. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा विचार स्पष्ट न राहता सतत बदलत राहतो तेव्हा व्हॅसिलेटिंग वापरतात. इंग्लिश मीनिंग: टेंडिंग टू चेंज ओपिनियन्स ऑर डिसिजन्स फ्रिक्वेंटली, इनडिसायसिव्ह. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द मॅनेजर वॉज व्हॅसिलेटिंग बिटवीन टू ऑप्शन्स. व्यवस्थापक दोन पर्यायांच्या निर्णयात अनिश्चित होता. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॅसिलेटिंग मीन्स ए. फर्म, बी. इनडिसायसिव्ह, सी. स्ट्रॉंग, डी. क्लिअर. आता व्हायब्रेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: कंप पावणे किंवा थरथरणे. व्हायब्रेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. व्हायब्रेट म्हणजे जलद गतीने पुढे मागे किंवा इकडे तिकडे हलणे म्हणजेच कंप पावणे. जेव्हा एखादी वस्तू, फोन किंवा मशीन हलते आणि थरथरते तेव्हा व्हायब्रेट वापरतात. इंग्लिश मीनिंग: टू शेक रॅपिडली बॅक अँड फोर्थ ऑर अप अँड डाऊन. आता सिनॉनिम्स पाहूया. शेक, ट्रेम्बल, क्विवर हे शब्द कंप पावणे किंवा थरथरणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. स्टिल, रिमेन, फ्रीज हे शब्द स्थिर राहणे किंवा न हलणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: माय फोन व्हायब्रेट्स वेन आय गेट अ कॉल. मला कॉल आला की माझा फोन कंप पावतो. इथे व्हायब्रेट म्हणजे फोन थरथरतो. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हायब्रेट मीन्स ए. स्टॉप, बी. शेक, सी. स्लीप, डी. ब्रेक. आता आपण बेअर अ ग्रज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू कंटिन्यू फीलिंग अँग्री ऑर रिझेंटफुल टुवर्ड समवन फॉर अ पास्ट ऑफेन्स. मराठी मीनिंग: एखाद्या चुकीसाठी किंवा कृत्यामुळे राग ठेवणे, खिन्न राहणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती भूतकाळातील चुकीसाठी किंवा वाईट अनुभवासाठी दुसऱ्या व्यक्तीबद्दल राग किंवा द्वेष ठेवते तेव्हा बेअर अ ग्रज ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: शी स्टिल बेअर्स अ ग्रज अगेन्स्ट हिम फॉर व्हॉट हॅपन्ड इयर्स अगो. अर्थ: ती अजूनही त्याच्यावर राग ठेवते जे काही वर्षांपूर्वी घडले होते. स्पष्टीकरण: भूतकाळातील चुकीसाठी राग ठेवल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: ट्राय नॉट टू बेअर अ ग्रज वेन समवन अपॉलोजायझेस सिन्सिअरली. अर्थ: कोणीतरी मनापासून माफी मागत असल्यास राग ठेवू नका. स्पष्टीकरण: राग किंवा द्वेष धरण्याविरोधात सल्ला देताना इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: बेअर अ ग्रज राग ठेवणे, खिन्न राहणे. अर्थ: टू कंटिन्यू फीलिंग अँग्री ऑर रिझेंटफुल टुवर्ड समवन फॉर अ पास्ट ऑफेन्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बेअर अ ग्रज या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. क्षमा करणे, बी. राग ठेवणे, खिन्न राहणे, सी. आनंदी असणे, डी. शांत असणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण बी इन टू माइंड्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू बी अनसर्टन ऑर अनेबल टू डिसाइड अबाउट समथिंग. मराठी मीनिंग: दोन पर्यायांमध्ये गोंधळलेले असणे, निर्णय घेऊ शकत नसणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती दोन गोष्टींमध्ये किंवा दोन निर्णयांमध्ये गोंधळलेली असते
आणि नक्की काय करावे हे ठरवू शकत नाही तेव्हा बी इन टू माइंड्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. आय एम इन टू माइंड्स अबाउट वेदर टू ॲक्सेप्ट द जॉब ऑफर. अर्थ: मी नोकरीची ऑफर स्वीकारावी की नाही याबद्दल गोंधळलेलो आहे. स्पष्टीकरण: निर्णय घेण्यास असमर्थ असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी वॉज इन टू माइंड्स अबाउट मूव्हिंग टू अनदर सिटी. अर्थ: ती दुसऱ्या शहरात जायचं की नाही याबद्दल गोंधळलेली होती. स्पष्टीकरण: भविष्याचा निर्णय घेण्यास गोंधळ असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: बी इन टू माइंड्स म्हणजे दोन पर्यायांमध्ये गोंधळलेले असणे, निर्णय घेऊ शकत नसणे. अर्थ: टू बी अनसर्टन ऑर अनेबल टू डिसाइड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बी इन टू माइंड्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. निश्चित असणे. बी. दोन पर्यायांमध्ये गोंधळलेले असणे, निर्णय घेऊ शकत नसणे. सी. जलद निर्णय घेणे. डी. काहीही करण्यास उत्सुक असणे. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण बॅक टू स्क्वेअर वन हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू हॅव टू स्टार्ट ओव्हर अगेन फ्रॉम द बिगिनिंग, युजली आफ्टर अ फेलियर. मराठी मीनिंग: प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा सुरुवातीपासून सुरू करणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादा प्रयत्न अपयशी होतो आणि तुम्हाला आधीपासून सुरू करावे लागते तेव्हा बॅक टू स्क्वेअर वन ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. दी एक्सपेरिमेंट फेल्ड सो वी आर बॅक टू स्क्वेअर वन. अर्थ: प्रयोग अयशस्वी झाला त्यामुळे आम्हाला पुन्हा सुरुवातीपासून सुरू करावे लागेल. स्पष्टीकरण: अपयशी प्रयत्नामुळे सुरुवातीपासून सुरू करावे लागल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. आफ्टर लूजिंग ऑल द डेटा द टीम वॉज बॅक टू स्क्वेअर वन. अर्थ: सर्व डेटा हरवल्यानंतर टीमला पुन्हा सुरुवातीपासून काम सुरू करावे लागले. स्पष्टीकरण: सुरुवातीपासून पुन्हा काम करण्याची गरज असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: बॅक टू स्क्वेअर वन इक्वल टू पुन्हा सुरुवातीपासून सुरू करणे. अर्थ: टू स्टार्ट ओव्हर अगेन फ्रॉम द बिगिनिंग, युजली आफ्टर अ फेलियर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बॅक टू स्क्वेअर वन या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. यशस्वी होणे. बी. सुरुवातीपासून पुन्हा सुरू करणे. सी. स्थिर राहणे. डी. गोंधळलेले असणे. योग्य उत्तर कमेंट करा.